आज की आपण सर्व मावळे रायगडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने मार्गस्थ झालो म्हणून तुम्ही सर्वांनी पालखी दरवाजाचा वापर केला. पण जर का तुम्ही या गडावर येण्याचा निर्णय जर रोपवेने घेतला असता, रोपवे गडाची बॅक साइड आहे. रोपवेच्या अप्पर स्टेशनला उतरल्यानंतर सुद्धा 128 पायऱ्या चढावं लागतात. 128 पायऱ्या चढल्यानंतर जो पहिला गेट लागेल त्याचं नाव आहे मेना दरवाजा. मेना आणि पालखी एकच प्रकार होता. मेना पॅक आणि पालखी ओपन होती. राजाच्या राण्या सूर्योदय सूर्यास्त पाहिला पॅगबंद मेण्यामध्ये बसायच्या. पलीकडच्या गेटने येणं जाणं चालायचं म्हणजे त्याला मेना दरवाजा म्हणतात. सर या दोन गेटच्या मध्ये आडवी जी भिंत दिसते का तुम्हाला, या भिंतीला संलग्न एकाला एक लागून 6 महल आहेत. राण्यांच्या महलाचा भाग म्हणून ओळखलं जातं. मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कोणाला माहित आहेत का? बरोबर आहे, 8 राण्या होत्या. आज कल्पना करा, एका राजाला 1 राणी करण्यासाठी परमिशन आहे. शिवाजीराजाने 8 लग्न का करावी त्याच्या मागचं एक कारण आहे. स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती. मोठमोठ्या घराण्याशी सोयीर संबंध जुळवले. मोहिते, इंगळे, गायकवाड, जाधव, विचारे, शिर्के घराण्याशी सोयीर संबंध जुळवले. ते सोयरे आपल्या विरोधात लढा देऊ शकत नाही. 8 राण्या केल्या. त्या 8 राण्यांची नावं ऐकवतो तुम्हाला. सईबाई, सोयराबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणींनी पोतारणी साहेब. मी म्हटलं इथे तर फक्त 6 राण्यांना 6 दालने आहेत. मग छत्रपती शिवाजीराजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे, तर महाराजांच्या पटराणी धर्मपत्नी सईबाई. संभाजीराजांच्या मातोश्री देवआज्ञा झाली 1659 ला राजगड केलंय. त्यावेळी शंभूराजे वयाचे 2 वर्षाचे होते. आईची माया, आईचं प्रेम हे फक्त 2 वर्षापुरतं लाभलं. त्या शंभूराजांचा इतिहास इतका ऐकावा, वाचावा, लिहावा तितका खूपच कमी आहे. त्याला पकडा, ते झाड लागलं तर खास सुटे जरा. कारण शंभूराजांचा इतिहास इतका ऐकावा, वाचावा, लिहावा तितका खूपच कमी आहे. त्याचं कारण सांगतो साहेब, की शंभूराजाने 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढं मोठं स्वराज्य घडवलं होतं ना. तर 12च्या 12 वयाच्या 12 वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ तोही संस्कृत मध्ये लिहिला होता. वयाच्या 14 वर्षी स्वराज्याला सुरुवात केली. पुढील 7 वर्ष म्हणजे वय वर्ष असताना 21 ते 22 या वयामध्ये 120 लढाया कधी नाहणारे एकमेव राजे होते ते धर्मवीर संभाजी महाराज होते. स्वराज्यात एकच किल्ला बनला. मुरुड जंजिऱ्याच्या शेजारी पद्मदुर्ग नावाचा किल्ला ऐकला असेल बघा. तो आज सुद्धा इंडियन नेव्हीच्या ताब्यात आहे. त्या पद्मदुर्गाचा त्या ठिकाणी पाहायचं म्हटलं तर त्या पद्मदुर्गावरती संभाजी महाराजांनी तह चालू केलं होतं. का तर मुरुड जंजिऱ्याच्या सिद्धीला तिथून हलवायचं होतं. पण पन्हाळ्याचं धान्य उद्ध्वस्त करण्यासाठी तो मुबरक खान निघाला होता. त्या मुबरक खानाने पन्हाळ्याचं धान्य उद्ध्वस्त करायला निघताना ही बातमी जेव्हा संभाजीराजांच्या कानी पडली, त्या संभाजीराजाने तो त्या पद्मदुर्गाचा तह थांबवला गेला. पन्हाळ्याच्या दिशेने निघाले. पहिला मुक्काम संगमेश्वर रोडूला केला गेला. आणि ज्या संगमेश्वर रोड बुद्रुक कधी गेला नसेल तर आवश्यकता जाऊन पहा त्या ठिकाणी. आज सुद्धा राजांना पकडलेली साखळदंड तिथे बघायला भेटतात. आपल्याच लोकांनी दगाफटका केला आणि शंभू राजांना पकडून दिलं. स्वतःच्या मेवण्याकडून दगाफटका झाला होता. जर घरातून सपोर्ट असता तर शंभू राजांच्या केसाला सुद्धा कुणाच्या हात लावण्याची ताकद नव्हती. असे ते शंभू राजे होते. पकडून दिलं. पुण्याजवळ बहादूर गडाचा किल्ला, त्या बहादूर गडावरती नेलं गेलं आणि संभाजीराजांच्या देहाची 32 दिवस क्रूर हत्या करण्यात आली. काय करावं, 7 दिवस नजरकैद घोषित केली. 8व्या दिवशी संभाजीराजांनी होते अटी सोपवल्या. हिंदू धर्म सोडावा, गड किल्ल्यांच्या आमच्या ताब्यात द्याव्या आणि आमच्या फितुरांची नावं सांगावी. संभाजीराजे कडाडले. दुश्मनासमोर आपलं घुटणं टेकलं नाही. शेवटपर्यंत ताकदीने रडत होते. काय म्हणले ते, आम्ही वाघाचे बछडे आहोत. आम्ही या वाघाचे बछडे आहोत. वाघासारखेच जगणार आणि वाघासारखेच मरणार असे म्हणणारे धर्मवीर संभाजी महाराज होते. म्हणून 8व्या दिवशी त्या देहावरती तलवारच्या पातीने रेगा ओढला. त्याच्यावरती मीठ चोळले. काय वेदना आपल्या राजाने सहन केली असते. ना हिंदू धर्म सोडला, न गड किल्ल्यांच्या ताब्यात ना फितुरांची नावं सांगितली. काही दिवस पळटले गेले. शंभू राजांना पुन्हा तेच विचारलं. तेच संभाजीराजांकडे उत्तर आलं गेलं. ज्या तोंडाने उत्तर दिली होती, तोंडातली जीभ छाटली गेली, ती तडफडणारी जीभ तिने आऊसाहेब आबासाहेब म्हटलं होतं. दुश्मनासमोर नजर झुकत नव्हती एवढे वेदना होऊन सुद्धा. पण डोळ्यामध्ये तापत्या सळा भरलेले डोळे बाहेर काढले गेले. आता तरी संभाजीराजे शरण येतील म्हणून दुश्मनाची पावलं वेगळ्या तऱ्हेने चालली गेली. शरीरावरचं चामडं काढलं, त्याच्यावरती मीठ ओतलं गेलं. विचार करा किती वेदना आपल्या राजाने सहन केल्या असतील. आणि शेवटच्या प्रसंगाला तो देह ढासळला गेला आणि त्याच देहाचे तुकडे तुकडे करून भीमेकाठी सोडून जाणारा औरंगजेब बादशाह स्वतःच्या प्रांतात गेला आणि स्वतःची बेगम त्याला विचारते, हुजूर संभा को गिरफ्तार किया था, संभा को तो गिरफ्तार किया था, फिर आगरा क्यों लेके नहीं आया? तो औरंग्या स्वतःच्या बेगम बायकोच्या नजरेला नजर सुद्धा मिळू शकला नाही. त्याच्या बेगम बायकोला तो एवढंच म्हणतोय, इस काफिर शिवाने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया. ओ संभा जैसा बेटा हमारे घर में पैदा होता तो हम पूरे हिंदुस्तान पे राज करता. फिर हमारे 4 बेटे नालायक को निकम्मे थे. दुश्मनाने केलेली मराठाची तारीफ होती. म्हणून म्हटलं जातं साहेब की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापरम प्रतापी एक ही शंभू राजा था. ज्याने आईची माया फक्त 2 वर्षात
राजांच्या 3 नंबरची राणी पुतला राणी साहेब जाताना अवश्य पासळगाव पहा. आऊसाहेबांना 9 एकराचा वाडा, त्यांना दम्याचा त्रास, गडाचा चढ उतार होणं शक्य नव्हतं. त्यांच्या सेवेला पुतला राणी साहेब गडाच्या पायथ्याशी राहिल्या. बाकीच्या 6 राण्यांना 6 दालनाची रचना होती. हा एवढा मोठा महाल एका राणीसाठी होता. महलात विशेष काय होतं बघा, हा पहिला जो बेस आहे तो राणीचा हॉल, येणारी पाहुणी मंडळी राणी ते भेटायची. पाठीमागे राणीचा अंतापूर म्हणजे त्यांचं ते बेडरूम होतं. 350 वर्षापूर्वी टॉयलेट रचना आणि थंड हवा करण्यासाठी खिडकी. सावकाश जाऊन ते टॉयलेट रचना एकदा पाहून घ्या. मग पुढे धान्य कोठार मंत्र्यांची निवासस्थान पाहायला जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की संभाजीराजा